राज्यसभेसंदर्भात आदित्य ठाकरे आणि माझी भूमिका सारखीच असं म्हटलंय संजय राऊतांनी। शरद पवारांनी इच्छा व्यक्त केली आहे, त्यांची उमेदवारी अद्याप जाहीर नाही। तिन्ही पक्ष एकत्र आल्याशिवाय मवियातील निवडणूक अशक्य असल्याचं संजय राऊतांनी म्हटलंय। राज्यसभेसंदर्भात आदित्य ठाकरे आणि माझी भूमिका सारखीच असल्याचं राऊतांनी म्हटलेलं आहे। राज्यसभेसंदर्भात आपली भूमिका एकच असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। महाविकास आघाडीमध्ये आमचा पक्ष हा मोठा आहे, आमच्याकडे 20 आमदार आहेत आणि राज्यसभेवर निवडून जाणारा खासदार हा मवियाचा असेल असं संजय राऊतांनी म्हटलेलं आहे। पवारांकडून इच्छा व्यक्त करण्यात आली आहे, मात्र त्यांची उमेदवारी अद्याप जाहीर नाही असं देखील पुढे राऊतांनी म्हटलंय। आदित्य ठाकरे म्हणतात त्यात चुकीचं काहीच नाहीये, सर्वाधिक मोठा पक्ष आमचाच आहे ना। माननीय शरद पवार साहेबांची इच्छा आहे असं मी म्हणालो, राईट। त्यात मी काय चुकीचं सांगितलं? ते ज्येष्ठ नेते आहेत, पण सर्वाधिक मोठा पक्ष म्हणून पहिला हक्क शिवसेनेचा, हे आधी स्वीकारलं पाहिजे। हीच चर्चा सुरू आहे, यात वेगळं काय? आदित्य ठाकरे अशा प्रकारे चुकीचं विधान करणार नाही। एक खासदार निवडून जाईल, आम्हाला पुन्हा 20 मतांची बेगमी करावी लागेल। ती जर होत असेल तर 2 जातील। अद्याप माननीय शरद पवार साहेबांनी स्वतःची उमेदवारी त्यांच्या पक्षाकडून जाहीर केलेली नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे। शरद पवार यांनी इच्छा व्यक्त केली आहे, हो, तुमच्याशी त्यांची चर्चा तेव्हा महाराष्ट्राचं राजकारण त्यावेळेला आता जसं काही बदल झाले तसे बदल झालेले नव्हते। पाहू ना, तुम्ही फार त्याच्यावरती फार टेन्शन किंवा प्रेशर घेऊ नका।